बुद्धांनी ज्या टेक्निक सांगितलेल्या आहेत, त्या टेक्निकमध्ये 24 तास आपण अवेअर कसं राहायचं, आहे ना? आपण म्हणतो ना, की 24 तास माणूस जागृत असला पाहिजे. एवढं सोपं आहे का? एवढं सोपं नाही आहे. हे बोलणं खूप सोपं आहे. परंतु हे कसं राहायचं हे सुद्धा शिकवलं पाहिजे आणि हे शिकवलं बुद्धांनी. तर ज्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे, त्यांना हे कळालेलं आहे, की हे आपण सहजपणे 24 तास अवेअर राहू शकतो, सजग राहू शकतो. पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर सतीपट्ठाणमध्ये बुद्धांनी असं सांगितलेलं आहे, की 4 पद्धतीच्या पश्यना आहेत. 4 पद्धतीच्या पश्यना म्हणजे ध्यान साधना शिकवलेल्या आहेत 4 पद्धतीच्या. त्याच्यापैकी पहिली आहे कायानुपश्यना, दुसरी आहे वेदनानुपश्यना, तिसरी आहे चित्तानुपश्यना आणि चौथी आहे धम्मानुपश्यना. त्या 4 प्रकारच्या पश्यना याचा जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो, याला जेव्हा आपण समजून घेतो, तर आपण 24 तास अवेअर राहतो. एवढं सोपं आहे. परंतु याच्यामध्ये जायचं कसं? याच्यामध्ये पुढे अभ्यास कसा करायचा? तर तेही अतिशय सोप्या पद्धतीने बुद्धांनी सांगितलेलं आहे. पण आपण कुठं अडकलेलो आहोत? आपल्याला जेवढं माहिती आहे, तेवढंच ज्ञान आपल्याला खूप मोठं वाटतं. असं नाहीये. बरोबर? तर आपण आज कायानुपස්සना जी आहे, त्याच्यामध्ये 24 तासामध्ये आपण कसं सजग राहू शकतो, अवेअर राहू शकतो, तर त्याच्यामध्ये इरियापत एक सांगितलेलं आहे बुद्धांनी. कायानुपස්සनेमध्ये इरियापत. इरियापत म्हणजे काय, की आपण 4 प्रकारे दिवसभरामध्ये असतो. एक असतो आपण बसून, दुसरं असतो आपण चालताना, तिसरं असतो आपण उभे राहताना आणि चौथं असतो आपण झोपताना किंवा लाईन डाऊन. या 4च अवस्थेमध्ये आपण दिवसभरामध्ये आपलं राऊंड चालू असतो. आपलं शरीराची जी हालचाल आहे ती ह्या 4 प्रकारेच होत असते, हे ना? तर आता आपण बसून ध्यान केलं, म्हणजे बसून कशा पद्धतीने अबेर राहायचं किंवा जागृत राहायचं हा सराव आपण केला. आता आपण करणार आहोत चालताना कशा पद्धतीने आपण जागृत राहायला पाहिजे किंवा जागृतपणे कसं चाललं पाहिजे, हा अभ्यास आपण करणार आहोत. तर लास्ट सेशनमध्ये झालेलं आहे, पण दोघं तुम्ही नवीन आहात म्हणून पुन्हा एकदा आपण त्याच्यावरती आणि थोडंसं डिटेलमध्ये आपण आज जाणार आहोत. तर वॉक करताना आपण नॉर्मली कसं वॉक करतो, हे अशा पद्धतीने आपण वॉक करतो. आपलं जसं रुटीन आहे, नॉर्मल आपण ह्या पद्धतीने जातो, इकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ, ह्या पद्धतीने जातो. पण आज जो वॉक करणार आहोत आपण, हा आपण जागृतीसाठी करणार आहोत, सजगतेसाठी करणार आहोत. तर हा वॉक करताना आपल्याला कसं करायचं आहे? आपल्याला पूर्णपणे शरीराची, मनाची आणि या स्पर्श होणाऱ्या जमिनीची देखील जाणीव आपल्याला ठेवायची आहे. तर तो कशा पद्धतीने केला जातो, हा मी सुरुवातीला तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्ही तो वॉक करायचा आहे. ठीक आहे? तर वॉकिंग मेडिटेशन जे सांगितलेलं आहे, याच्यामध्ये आपण काय करतो, तर जेव्हा आपलं चित्त अतिशय विचलित असतं, जेव्हा आपण बसून पण ध्यान करू शकत नाही किंवा आपलं ध्यान झालेलं आहे, बसून ध्यान झालेलं आहे आणि आता आपल्याला थोडंसं रिलॅक्स व्हायचं आहे. पण आपल्याला तो पूर्ण दिवस जो आहे, आपण उपासक आहोत, आपण भिक्खू आहोत का? नाही आहेत. आपण उपासक आहोत. तर आपल्याला एक दिवस असा आपण एखादा निवडतो, की त्या दिवसामध्ये मला पूर्ण दिवस माझी ध्यानाची प्रॅक्टिस करायची आहे. तर त्या दिवसामध्ये ध्यान आपण 24 तास बसून करणार आहेत का? नाही करणार. मग त्या दिवसामध्ये आपण वॉकिंग मेडिटेशनचा देखील अभ्यास करू शकतो आणि हाच अभ्यास आपला दैनिक जीवनामध्ये आपल्याला बळ देतो. ही सवय लागून जाते आणि मग रेग्युलर रूटीनमध्ये देखील तुम्ही तो अभ्यास कंटिन्यू करू शकता. मग वॉकिंग मेडिटेशन म्हणजे काय? तर आपण चालताना जागृतपूर्वक चालणे. आपल्या शरीराची जाणीव ठेवत, मनाची जाणीव ठेवत, श्वासासोबत आपण चालणे. कशा प्रकारे? तर दोन्ही पाय जमिनीला पूर्णपणे त्याचा अनुभव होतोय. दोन्ही हात समोर. आता 2 पद्धतीने हे ध्यान आपण शिकणार आहोत. एक आर्टिफिशियल प्रयत्नपूर्वक ध्यान करणार आहोत आणि दुसरं नॅचरल पद्धतीने. कुठलीही गोष्ट शिकायची असेल तर सुरुवातीला आपल्याला ती प्रयत्नपूर्वक शिकावी लागते. बरोबर आहे? असं म्हटलं कोणी, "हां, चला ध्यानाचं सेशन आहे." आले का 100 लोकं इथे? ज्यांनी प्रयत्नपूर्वक सकाळी उठले ते इथं पोहोचले. बरोबर आहे? ज्यांना वाटलं की नाही यार, आज मुझे सोना नहीं है, आज मुझे जाना है, प्रॅक्टिस करना है. बरोबर आहे. काहींना कामही असतील, असं नाही की नाहीये. परंतु मेसेज भरपूर लोकांपर्यंत गेला. आले किती लोकं? तर त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात, एफर्ट्स घ्यावे लागतात. जो एफर्ट्स घेतो त्यालाच यश मिळतं.
त्याला सक्सेस मिळतं. तर तसेच एफर्ट्स आपल्याला प्रयत्नपूर्वक वॉक करताना घ्यायचे. हे पहिली स्टेप होणार आहे. दुसरी स्टेप आपण नॅचरल पद्धतीने जसं आपण रुटीन वॉक करतो, त्याच्यामध्ये पण आबीर राहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. हे दोन्ही गोष्टी आपल्याला शिकायच्या. ठीक आहे. तर दोन्ही पाय सरळ, दोन्ही हात समोर असे ठेवायचे. एकदा फक्त माझ्याकडे तुम्ही ऑब्झर्व्ह करा आणि नंतर तुम्ही ती प्रॅक्टिस करा. वॉकिंग मेडिटेशन करताना आपल्याला खांद्यांमध्ये, शरीरामध्ये सहजता ठेवायची. शरीरामध्ये कुठेही ताणतणाव नसणार आहे. सुरुवातीला प्रयत्नपूर्वक करतोय म्हणून कदाचित तुम्हाला थोडासा ताणतणाव जाणवू शकेल. दोन्ही पाय जेव्हा तुम्ही ठेवताय सरळ, त्यावेळेला उजवा पाय सुरुवातीला तुम्हाला घ्यायचा आहे आणि डावा आणि उजव्या पायामध्ये 2-3 बोटाचं अंतर किंवा 4 बोटाचं अंतर किंवा तुम्हाला जे सोपं असेल त्या पद्धतीने ठेवायचं आहे. हा पाय उचलल्यानंतर श्वास आत घेत, दोन्ही पाय असे आहेत. श्वास आत घेत मी हा पाय उचलला, हा पाय खाली ठेवला. नजर माझी 1 फुटापर्यंत. श्वास सोडत, सोडत, सोडत मी पाय जमिनीवर ठेवला. ठेवला आणि मागचा पाय माझा उचलला गेला. त्याची जाणीव ठेवत श्वास आत घेत मी पाय उचलला. श्वास बाहेर सोडत मी पाय जमिनीवर ठेवला. पाय जमिनीवर ठेवलाय, मागचा पाय तसाच आहे, तो उचललेला नाहीये. जेव्हा हा पाय पूर्ण जमिनीला स्पर्श करेल, त्याची जाणीव मी अनुभव घेईल, त्याच्यानंतर मी मागचा पाय उचलेल. उचलताना शरीराची, पायाची, जमिनीची जाणीव घेत, श्वास घेत पाय उचलला, श्वास सोडत पाय खाली ठेवला. ह्या प्रकारे लक्ष आपलं 1 फुटापर्यंत, पायाचा अंगठा दिसेल एवढंच लक्ष ठेवायचंय. श्वास घेत पाय उचलला, श्वास सोडत पाय जमिनीवर ठेवला. समोरचा पाय पूर्ण ठेवल्यानंतर मागचा पाय उचलला, पूर्णपणे उचलला. श्वास घेत, श्वास सोडत पाय खाली ठेवला. अशा प्रकारे हे प्रयत्नपूर्वक आपल्याला करायचं आहे. श्वास, शरीर आणि मन याचा अनुभव घेत आपल्याला जाणीव ठेवत जिथे थांबणार आहात तिथं दोन्हीही पाय पूर्णपणे जमिनीला स्पर्श झालेत. श्वास आत गेला, बाहेर गेला शांतपणे. पुन्हा मग आपल्याला टर्न व्हायचंय. टर्न होताना देखील पूर्ण जागृतपूर्वक पाय आपल्याला टर्न करायचा आहे. आणि टर्न होऊन पुन्हा आपल्याला श्वासासोबत श्वास आत घेत पाय उचलायचा आहे आणि श्वास सोडत पाय खाली ठेवायचा आहे. मागचा पाय, पुढचा पाय पूर्ण ठेवल्यानंतर मागचा पाय उचलायचा आहे. श्वास घेत, श्वास सोडत आपल्याला तो खाली ठेवायचा. या प्रकारे आपण प्रॅक्टिस करणार. ठीक, समजलं? ठीक. तर एका लाईनमध्ये या सर्व समोर. एकमेकांकडे कोणाकडेच आपल्याला बघायचं नाहीये. आपल्याला आपली सेल्फ प्रॅक्टिस करायची. व्हिजिटर्स जरी आले तर तिकडं लक्ष द्यायचं नाहीये. फोकस पूर्णपणे. हा क्षण आपला परत येणार नाहीये. इतक्या सुंदर निसर्गाच्या सानिध्यामध्ये, लेणीमध्ये आपण ही प्रॅक्टिस करतोय. काहीतरी पुण्य आहे म्हणून आपण इथं आहोत. तर याचा पूर्ण अनुभव घ्या. 1 राउंड जाणे आणि 1 राउंड येणे. ठीक आहे. आता मी इन्स्ट्रक्शन देणार नाही. तुम्ही तुमचा अनुभव घेत घेत चालायचं. ठीक आहे. चुकलं चुकू द्या, काळजी करू.
आजचा एक्सपिरियन्स? आवाजाचा जो त्रास होता ना तो विसरून गेलो, आलाच नाही. वॉक करताना तिकडे लक्ष नाही जात, वॉककडे लक्ष जात. आता सेकंड स्टेप आपण करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला आपण ही प्रयत्नपूर्वक केली. आता आपल्याला नॉर्मल लाईफमध्ये पण चालायचं आहे, है ना? तर नॉर्मली चालायचं आहे, एकदम नॉर्मल. पण जे इन्स्ट्रक्शन दिलेत त्याबद्दलच आवेर राहायचं. मग याच्यामध्ये तुम्ही चालताना तुमचे हात हलतील किंवा वॉक करताना इकडे बघाल, तिकडे बघाल. पण तुमची जाणीव पूर्णपणे शरीराची तुमच्या जमिनीसोबत, श्वासासोबत आणि शरीरासोबत आणि मनासोबत ही जाणीव तुमची असणार आहे. मी तुमच्यासोबत बोलतोय, माझा हात हलतोय, मला ती पण जाणीव आहे. मी तुमच्याकडे बघतोय, तुमच्याकडे बघतोय, तुमच्याकडे बघतोय, तुमच्या पायांनाही बघतोय. तुम्हाला दिसतंय, मी तुमच्याकडे बघतोय. बरोबर आहे? तर माझ्या मनामध्ये, माझ्या चित्तामध्ये ही जाणीव, हे इम्प्रेशन कंप्लीट आहे. तर हा कंप्लीट अवेअरनेस आहे. ठीक आहे. डे टू डे लाईफमध्ये आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टी ऑब्झर्व करतो. बघा, एखादी व्यक्ती असते आणि आपण म्हणतो की यार याला फार लवकर कळतं यार. असं का होतं? कारण तो जागृत तेवढा असतो. आपण बघत असताना फक्त बघितलं पाहिजे, ऐकत असताना फक्त ऐकलं पाहिजे, चालत असताना फक्त चाललं पाहिजे, जेवत असताना फक्त जेवलं पाहिजे, है ना? आणि झोपत असताना फक्त झोपलं पाहिजे. पण असं होतं का? जेवत असताना टीव्ही चालू असतो. ते ह्या सगळ्या गोष्टी करतात. त्याच्यामुळे आपण काय प्रयत्न करणार, आता नॅचरल चालणार आहोत, पण त्याच्यासोबत अवेअरनेस. ठीक आहे. तर नॅचरली जसं आपण रेग्युलर वॉक करतो तसंच एकदा तुम्ही बघा त्याप्रमाणे. ठीक आहे. आता पायाच्या मुवमेंट किती फास्ट आहेत माझ्या, हाताच्या मुवमेंट, पायाच्या मुवमेंट, बघण्याच्या मुवमेंट, ही माझी स्टाईल झाली चालण्याची. तुमची जी स्टाईल आहे त्याच स्टाईलने तुम्हाला चालायचं आहे. म्हणजे जे तुम्ही नॅचरली रेग्युलर चालता, बरोबर? कुणी हात हलवत चालत असेल, कुणी हात मागे ठेवून चालत असेल, कुणी समोर ठेवून चालत असेल, कोणी स्पीडमध्ये चालून मग हळू चालत असेल, कोणी हळू चालून स्पीडमध्ये चालत असेल. जे नॅचरल आहे आपल्याला त्याला ऑब्झर्व करायचं. ठीक आहे. याच्यामध्ये होऊ शकतं की आज आपलं फर्स्ट डे असल्यामुळे तुम्हाला तो अवेअरनेस कदाचित तुटेल तो. बरोबर आहे. आपल्याला फक्त ट्रायल घ्यायची. ठीक आहे. जाऊन परत यायचं. येस. हां. आता पाय उचलताना श्वास घेतो आपण, पाय उचलताना श्वास घेतो. बरोबर. श्वास ऑफ करतो तर ती प्रोसेस तुमची. मग श्वास घेतानाच पाय उचलले जाईल आणि घेतानाच सोडलाही जाईल. तर आता तुटला तर चालेल. आता फक्त तुम्हाला ऑब्झर्व काय करायचंय, श्वास, जमिनीचा स्पर्श आणि वॉक. बस एवढंच ऑब्झर्व करायचंय. ठीक.